तर शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला दाखवणार आहे भुसवडी नावाचा पदार्थ. आपण कुरडईसाठी गहू भिजत घालतो. ते गहू 3 दिवस भिजले की त्याचा चीक वेगळा काढतो आणि कोंडा असतो तो आपण बाजूला ठेवतो. तो कोंडा बाजूला ठेवलेला असतो. त्या कोंड्यापासून हा पदार्थ बनवला जातो आणि हा अतिशय पौष्टिक व्हिटॅमिनयुक्त आहे आणि भाजून किंवा तळून खाल्ल्यास तो कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. तर त्याची आज रेसिपी करायची पद्धत मी इथे सांगते. त्यासाठी लागणारं साहित्य तो कुरडईसाठी गहू वाटलेला त्याचा कोंडा, नंतर थोडी एक अर्धी वाटी मूग डाळ, 1-2 चमचे त्यात तांदूळ, नंतर चवीनुसार मीठ, तिखट, हळद आणि हिंग हे साहित्य याचं आहे. आता आपण हे डाळ आणि तांदूळ ते धुवून घेतोय. कुकरच्या मोठ्या भांड्यात वाटीने आपण हा कोंडा आहे वाटलेला हा मोजून घेतोय. हा 1 वाटी आणि हा 1.5 वाटीला थोडासा कमी एवढा हा कोंडा आहे. आणि याच्यात मी धुतलेली डाळ आणि तांदूळ दोन्ही मिळून अर्धी वाटी आहे. हे या भांड्यात आपण घातलेलं आहे. यात आता आपण चवीनुसार मीठ घालतोय. तर हिंग 1 पाव चमचा, हळद अर्धा चमचा आणि तिखट 1 चमचा आणि थोडं वर एवढं आपण तिखट घातलेलं आहे याच्यात. आता हे भांडं आपण कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावून त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण झाकण काढून ते भांडं बाहेर घेऊया. हे आता सर्व साहित्य आपण काढून घ्यायचं आहे. हे मऊ आणि एकजीव चांगलं झालेलं आहे. तुम्ही पाहिजे तर त्यांची चव बघून काय तिखट मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर ते पुन्हा यात ॲड करू शकता, घालू शकता यात. आता हे अतिशय थोड्या प्रमाणात असल्याने मी हे पाटावर घालते, म्हणून मी आता एका पाटाला तेल लावून घेते. पाटाला तेलाचा हात लावायचा आहे. आता हे गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने हे थोडं थोडं घालून असं पसरवतो. या आपल्या पाटावर घालून झालेलं आहे. आता त्याला वाळवण्यासाठी आपण उन्हात ठेवतो. 3-4 दिवस उन्हात या भुसवड्या चांगल्या वाळलेल्या आहेत. या परत उलटून दुसऱ्या बाजूनी पण वाळवल्या आहेत. आता गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवायची आणि ते भुसवड्या तळण्यासाठी
कढईत आपण तेल घालतोय. भुसवड्या हे अतिशय पौष्टिक, मुलांना येता जाताना खायला काहीतरी लागतं, तर बॉबी खातात किंवा इतर काहीतरी तोंडात टाकतात, भाजलेले दाणे असतात किंवा काय, तसं सुद्धा मुलं एखाद्या वेळेला हे खाऊ शकतात आणि खायला अतिशय कुरकुरीत, स्वादिष्ट आणि छान मजेशीर वाटतं ते. कढईतलं तेल आता तापत आलेलं आहे. हे वाळवण्याचा प्रकार असून या जर नीट हे सांभाळून ठेवल्या, व्यवस्थित वाळवल्या आणि डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवल्या तर ही वस्तू 6 महिने वर्षभर टिकते. यात आपण ही भुसवडी टाकतो. ही छान उलटी पालटी करून लालसर अशी तळायची. जास्त लाल किंवा काळपट झाली तर ती कडवट लागू शकते. या भुसवडी आता तळून झालेली आहे आणि यांची चव अतिशय सुंदर कुरकुरीत लागते, स्वादिष्ट आहे. तर या तुम्ही करून बघायला हरकत नाही. धन्यवाद.